Hello and welcome to our today's session of EST. We are studying in the topic number 2 and the name of topic is energy resources. In the last few sessions we have completed few points regarding the energy resources which are natural resources and regarding all the points. Now we are looking further. The today's topic is energy forms and these are the forms of energy. The first form is conventional energy and the second one is non-conventional source of energy. Today we are going to cover few topics. The enlisted are this point is 2.4. The name of the point is energy forms and there are the forms of the energy. The first one is conventional energy form, second one is non-conventional energy forms. In this session we are going to conduct the point is conventional form of energy. So energy forms. The first point around energy forms. Let's see the introduction first. Energy is one of the major part of the economic infrastructure, being the basic input needed to sustain economic growth. तर ज्या ठिकाणी आपण एनर्जी यूज करणार, हा एनर्जी आपण जिथे यूज करणार तो ॲज अ मेजर पार्ट आपण कन्सिडर करणार. कशामध्ये? आपली जी इकॉनॉमिक जी ग्रोथ असणार आहे किंवा जे आपलं इकॉनॉमिकचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे त्याच्यामध्ये एनर्जीचा एक मोठा वाटा असणार आहे. जसं की आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ हवे असेल तर त्याच्यावरती आपले एनर्जी डिपेंडंट असणार आहे की एनर्जीचं रिसोर्स असणार आहे. त्या रिसोर्सची अवेलेबिलिटीनुसार त्याचं जे प्रोडक्शन असणार आणि त्याचं जे मार्केट व्हॅल्यू असणार आहे त्याच्यावरती आपली इकॉनॉमिक ग्रोथ पण कन्सिडर होणार आहे. There exists a strong relationship between economic development and energy consumption. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि एनर्जी कन्झम्पशन हे जे दोन पॉईंट्स आहेत एकामेकावर इंटर रिलेटेड आहेत. तर जसं जसं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत राहणार तसं एनर्जी कन्झम्पशन का वाढणार? बिकॉज जसं आपलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार म्हणजेच नवनवीन आपल्याकडे नवीन इंडस्ट्रीज उपलब्ध होणार. मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण रिसोर्सेस यूज करणार. मग जसं की आता आपण वूड इंडस्ट्रीमध्ये घेतला म्हणजे लाकूड इंडस्ट्रीमध्ये जर कन्सिडर केलं तर आपण नॅचरल रिसोर्सेस आपण त्याच्यात यूज करणार. तसंच फॉर एक्झाम्पल तसंच सिमिलरली बऱ्याच ठिकाणी आपण त्याच प्रकारे यूज केले जाणार आहेत. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड एनर्जी कन्झम्पशन हे दोन पॉईंट रिलेटेड आहेत. Energy forms. The more developed is a country, the higher is per capita of energy consumption and vice versa. आता ज्या कंट्रीमध्ये आता जी डेव्हलप्ड कंट्री आपण म्हणतो त्या ठिकाणी काय होतं की ती डेव्हलपला आपण का म्हणतो किंवा त्या कंट्रीला आपण ॲज अ डेव्हलप्ड कंट्री का कन्सिडर करतो? बिकॉज त्या ठिकाणी हायर एनर्जी कन्झम्पशन होत राहतं. आता हायर एनर्जी कन्झम्पशन का होत राहतं तर ते आपण लास्ट पार्टमध्ये बघितलेलं आहे की इकॉनॉमिकची जी डेव्हलपमेंट आहे आणि जे एनर्जीचं कन्झम्पशन आहे ते इंटर रिलेटेड आहे. त्याच्यामुळे जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे एनर्जीचं कन्झम्पशनचा रेट आहे तो डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जास्त आहे आणि सिमिलरली व्हाईस वर्सा. ह्युमन सिव्हिलायझेशन रिलायज ऑन द डिफरंट सोर्स ऑफ एनर्जी. तर जसजसं आपल्याकडे सिव्हिलायझेशन होत राहणार म्हणजे जसं जसं गावं मोठी होणार किंवा शहरांमध्ये जे ॲडव्हान्स्ड बदल असणार ते होत राहतील त्यावेळेला आपण जसं जसं पुढं जाणार त्याचं तसं आपल्याला वेगवेगळ्या सोर्सेसवरती आपण डिपेंड राहणार आहे की जास्त प्रकारे ॲटोमेशन असेल तर वेगळ्या सोर्समध्ये आपण एनर्जी ॲक्सेस करणार, त्याचं यूज करणार, कन्झम्पशन करणार. मग ज्या लेवलला आपली प्रोग्रेस होणार तशा लेवलला आपला कन्झम्पशन रेट वाढणार. आता एनर्जी फॉर्म्स आपण क्लासिफिकेशन बघूया की एनर्जीचे जे फॉर्म्स असणार आहे जे सोर्सेस असणार आहे ते कोणकोणत्या प्रकारे आपण क्लासिफाईड केलेलं असणार. तर 2 मेजर सोर्सेस ऑफ एनर्जी आज क्लासिफाईड ॲज अंडर. तर पहिला जो मेजर सोर्स आहे तो आहे कन्व्हेन्शनल सोर्स अँड द सेकंड वन इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्स. आता सोर्स ऑफ एनर्जीचा आपण एक स्ट्रक्चर बघूया.
की आता सोर्स ऑफ एनर्जीमध्ये जे 2 टाईप आहेत ते आहे कन्व्हेन्शनल सोर्सेस अँड द नेक्स्ट वन इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस. तर कन्व्हेन्शनल सोर्सेसमध्ये आपल्याला येतात 2 पॉईंट्स. आता जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते क्लासिफाईड होतात. पहिला म्हणजे कमर्शियल आणि सेकंड म्हणजे नॉन कमर्शियल. कमर्शियल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण जे यूज करतो की ज्याचं कमर्शियल म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये किंवा बाहेर जो डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो त्यासाठी आपण पे करतो, जे आपल्याला विकत घ्यावे लागतात, ते आहे कमर्शियल. आणि जे आपण ॲज अ इंडस्ट्री किंवा ॲज अ नॉन बिझनेस आपण कन्सिडर करतो तो असणार आहे नॉन कमर्शियल. तर कमर्शियलमध्ये पहिला येतो कोल म्हणजेच कोळसा, सेकंड वन इज पेट्रोलियम आणि थर्ड वन इज इलेक्ट्रिसिटी. तर जसं की आपल्याला माहीत आहे की कोळसा, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, हे आपल्याला जसं जसं आपण यूज करणार तसं तसं त्याचा आपल्याला चार्जेस द्यावे लागतात. हे असणार आहे कमर्शियलमध्ये. आणि जसं की आपण नॉन कमर्शियल जर कन्सिडर केला तर आपण असणार आहे फायरवूड, म्हणजे जसं की खेडेगावात वगैरे लाकूड जे जमा करतात, जे शेतातलं असतील किंवा जंगलामधील असतील, तर ते ॲज अ नॉन कमर्शियलमध्ये असणार आहे. बिकॉज त्याच्यामधून काही उत्पन्न होणार नाही आपल्याला किंवा त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. स्ट्रॉ आणि ड्राईड डंक म्हणजे जे वेस्टेज असणार आहे प्राण्यांचं, त्यापासून पण आपल्याला ते मिळवत येतात. आणि द नेक्स्ट पॉईंट इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी फॉर्म्स. The first one is bioenergy, then solar energy, wind energy, tidal energy, energy from the urban waste. So these are the classification of sources of energy. Then the question arrives, what are conventional sources of energy? These sources of energy are also known as non-renewable sources of energy. आता जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत त्याला आपण काय बोलणार, तर त्याला आपण नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी असं आपण म्हणणार आहेत. अँड आर अवेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी. जसं की माहीत आहे की जे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये असतात. अपार्ट फ्रॉम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, म्हणजे फक्त हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट असणार आहे, ते सोडून जे बाकीचे असणार आहेत ते आपण ॲज अ लिमिटेड सोर्स म्हणून कन्सिडर करणार आहोत. फर्दर इट कॅन बी क्लासिफाईड अंडर कमर्शियल अँड नॉन कमर्शियल एनर्जी. आता कन्व्हेन्शनलमध्ये पण आपल्याला 2 टाईप येतात. जसं की कमर्शियल येतं जे बिझनेससाठी यूज करतो, नॉन कमर्शियल येतं जे आपण हाऊस होल्डसाठी यूज करतो, म्हणजे घरांमध्ये वगैरे यूज करतो. तर पहिला पॉईंट घेतो आपण कमर्शियल एनर्जी सोर्सेस. द कन्झ्युमर नीड्स टू पे इट्स प्राईस टू बाय देम. तर जसं की आपण मगाशी सांगितलेलं आहे की जे कमर्शियल असणार त्यासाठी जे आपण यूज करणार त्याचा आपल्याला चार्जेस द्यावे लागतात. मग ते असणार आहे म्हणजेच ते आपल्याला पे करावं लागणार त्याची प्राईस. दीज आर नोन ॲज कमर्शियल एनर्जी. म्हणजे कोळसा, इलेक्ट्रिसिटी अँड पेट्रोलियम हे एक एक्झाम्पल आहेत, ते आपण कमर्शियल एनर्जी सोर्सेसमध्ये आपण कन्सिडर करतो. तर पहिला आपण पॉईंट घेऊया एक एक्झाम्पल म्हणजे कोळसा म्हणजेच कोल. कोल इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. देर आर मोर दॅन 1,48,790 कोल डिपॉझिट्स इन इंडिया. म्हणजे कोलचं जे प्रोडक्शन असणार आहे म्हणजे जे डिपॉझिट्स असणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला कोळसा अवेलेबल होतो त्याचं प्रमाण इंडियामध्ये जास्त आहे. 1,48,790 या संख्यामध्ये आपल्याला ते उपलब्ध आहेत. Between 2005 and 2006, the annual production went up to the 343 million tons of the coal production. तर 2005 आणि 2006 साली जसं की ॲन्युअल प्रोडक्शन आपण कन्सिडर केलं तर त्यावेळेला ते होतं 343 मिलियन टन्स. हे बरंच होतं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेला. पण इंडिया इज द 4th लार्जेस्ट कोल प्रोड्युसिंग कंट्री. तर जगभरात आपण 4थ्या क्रमांकावर आहे कोळसा प्रोड्युसिंगमध्ये म्हणजेच कोल प्रोड्युसिंग कंट्रीमध्ये. अँड द डिपॉझिट्स आर मोस्टली फाउंड इन बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश अँड बेंगाल. म्हणजे जे आपल्याला डिपॉझिट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जे मॅक्सिमम जे मोस्टली आपल्याला मिळतात
ते आहे बिहारमध्ये मिळतं, ओडिसा, मध्य प्रदेश आणि बेंगाल या ज्या भागात आपल्याला कोळसा जास्त प्रमाणात मिळतो. त्यानंतर आपण कन्सिडर करूया ऑइल अँड नॅचरल गॅस. टुडे ऑइल इज कन्सिडर्ड टू बी द लिक्विड गोल्ड अँड वन ऑफ द क्रुशियल सोर्स ऑफ एनर्जी इन इंडिया ॲज वेल ॲज द वर्ल्ड. आता ऑइल हे एक मोस्ट युजफुल, ह्याला आपण लिक्विड गोल्ड म्हणतो, बिकॉज ऑइल हे खूप प्रमाणात बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, इंडियामध्ये असेल किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड असेल. ऑइल इज मोस्टली यूज्ड इन प्लेन्स, ॲटोमोबाईल्स, ट्रेन्स अँड शिप्स. तर जसं की माहीत आहे की जे मॅक्सिमम जे मोठमोठे ट्रान्सपोर्टेशन असणार आहे, जे एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसमध्ये असेल किंवा एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये असतील किंवा एका कॉन्टिनेंटमधून दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये असतील, तर त्या ठिकाणी आपल्याला एकतर प्लेन यूज करावं लागतं, अदरवाईज ट्रेन किंवा शिप्स असतील. मग त्याचा प्रवास जास्त मोठा असतो आणि ते कशावर चालतं, तर ते मोस्टली ऑइलवरती ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे आपल्याला अवेलेबल असतात त्या गोष्टी आपल्याला मॅक्सिमम ऑइलवरती आपण चालवतो. त्यामुळं त्याचं यूज आहे आणि त्याची मागणी जी आहे ती जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे त्याला लिक्विड गोल्ड म्हटलं जातं. इट इज मेनली फाउंड इन आसाम, गुजरात अँड मुंबई. The total production of oil in India was 0.3 million tons in 1950 to 1951, which increased up to 32.4 million tons in 2000 and 2001. आता जर 1950 आणि 1951चा जर साल आपण बघितला तर त्यावेळी फक्त आपलं प्रोडक्शन होतं 0.3 मिलियन टन्स, आणि तेच जर तुम्ही 2000 किंवा 2001च्या दरम्यानचा जर साल बघितला तर ते इन्क्रीज होऊन 32.4 मिलियन टन्सपर्यंत प्रोडक्शन वाढलेलं आहे ऑइलचं. आणि त्याचं जे मेनली आपल्याला फाउंड होतं, जिथं आपल्याला ऑइल मिळतं, ते आहे आसाम, गुजरात आणि मुंबईमध्ये. आता नेक्स्ट येतं आपण इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज अ कॉमन सोर्स ऑफ एनर्जी अँड यूज्ड फॉर डोमेस्टिक ॲज वेल ॲज कमर्शियल पर्पज. तर इलेक्ट्रिसिटी आपण घरी पण वापरतो आणि कमर्शियलमध्ये पण, म्हणजे जसं की इंडस्ट्री असतील किंवा बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. डोमेस्टिक म्हणजे घरी, कमर्शियल म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बिझनेससाठी. द इलेक्ट्रिसिटी इज मेनली युटिलाइज्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लाईक फ्रीज, TV, washing machine and air conditioner, etc. The major sources of power generation are mentioned below. तर ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिसिटी कन्सिडर करणार त्याच्या वेळेला जे पॉवर जनरेशन असणार आहेत, म्हणजे आपण जनरेट कुठून करणार इलेक्ट्रिसिटी, तर त्याचे जे सोर्सेस असणार आहेत ते खाली एनलिस्टेड आहेत. तर पहिला सोर्स येतो न्यूक्लिअर पॉवर, म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमधून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. त्याच्यानंतर येतो थर्मल पॉवर, म्हणजेच थर्मल पॉवर प्लांट, आणि त्यानंतर येतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर, म्हणजेच हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. आता हे जे 3 रिसोर्सेस आहेत, जे 3 सोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत पॉवर जनरेशनसाठी, ह्या तिन्ही आपण सोर्सेसचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आता त्याचं आपण थोडंफार डिटेल्समध्ये माहिती घेऊया. तर न्यूक्लिअर पॉवरमध्ये काय असतं. The fuel used in nuclear power plants is mainly uranium, which costs less than the coal. आता ज्यावेळेला आपण न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये पॉवर जनरेशनसाठी त्याचा यूज करणार, त्याच्या वेळेला आपल्याला जो मेन आपण फ्यूल यूज करणार त्याचं नाव आहे युरेनियम. बिकॉज जर आपण कोळसा यूज केला तर त्याचा कॉस्ट जास्त आहे, त्यामुळे युरेनियम हा चीप बसतो, त्यामुळे प्रोडक्शन जास्त करता येतं. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्स कॅन बी फाउंड इन Kaiga, that is mostly Karnataka, Kota, Rajasthan, Narora, UP, and Kalapakam in Chennai. The next is thermal power, that is found in the thermal power plant. Thermal power is generated at various power stations by means of oil and coal. आता जसं की आपण मगाशी बघितलेलं आहे की फक्त तिथं आपण युरेनियम यूज करून आपण पॉवर जनरेट करतो, पण थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण व्हॅरियस स्टेशनमध्ये आपण ऑइल पण यूज करू शकतो आणि कोळसा पण यूज करू शकतो. इट इज विटल सोर्स ऑफ
electric current and its share in the total capacity of nation in 2004 and 2005 was 70%. आता ज्या वेळेला 2004 आणि 2005चा जो कालावधी होता त्यावेळेला आपण इलेक्ट्रिक जो करंट होता, जो सोर्स आपल्याकडे होता इलेक्ट्रिक करंटचा, तो फक्त आपण 70% शेअर करत होतो कॅपिटलसाठी. Hydroelectric power. Now the next point is hydroelectric power, which is generated from hydroelectric power plant. The hydroelectric power is produced by constructing dams above the flowing rivers like Damodar Valley project and Bhakra Nangal project. तर ज्यावेळेला हायड्रो पॉवर प्लॅन्ट किंवा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आपल्याला तयार करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला एक डॅम हवा. डॅम म्हणजेच धरण. जसं की आपण फ्लोईंग रिव्हरवरती आपण धरण बांधतो आणि त्याच्यातलं जे पाणीचा साठा आहे तो आपण साठवून ठेवतो. जसं की दामोदर व्हॅलीचा एक प्रोजेक्ट असेल किंवा भाकरा नांगलचा प्रोजेक्ट असेल. द इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर वॉज 587.4 MV in 1950 to 1951 and went up to 9600 MV in 2004 and 2005. आता जो 1950 आणि 1951चा कालावधी होता त्याच्या वेळेला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरचे जे प्रोडक्शन होतं ते फक्त होतं 587.4 मेगावॅट आणि ते आत्ता आहे ते 19,600 मेगावॅट इन 2004 आणि 2005 पर्यंत. त्यानंतर येतं नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस. आता हे जे झाले आपल्याला कमर्शियल झाले. आता जे येणार ते नॉन कमर्शियल एनर्जी. जनरली द एनर्जी सोर्सेस दॅट आर फ्रीली अवेलेबल आर कन्सिडर्ड ॲज नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस. जसं की आपण बघितलं की कमर्शियल एनर्जी आपल्याला जे सोर्स असणार ती यूज करायचं असेल तर त्या युजरसाठी त्याला ते पे करावं लागणार त्याचे चार्जेस. तसं सिमिलरली आपल्याला जे अवेलेबल आहेत ते फ्री अवेलेबल आहेत. जे आपल्याला फ्री अवेलेबल मिळणार आहे त्याला आपण बोलणार आहे नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस. द एक्झाम्पल्स ऑफ नॉन कमर्शियल एनर्जी सोर्सेस आर स्ट्रॉ, ड्राय डंग अँड फायरवूड. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बरेचसे पॉईंट कवर केलेले आहे. त्यातला पहिला पॉईंट आपण कवर केलेला आहे तो म्हणजे कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्समधील. त्याच्यातला आहे पहिला पॉईंट आपण कन्व्हेन्शनल फॉर्म्स ऑफ एनर्जी आणि त्यानंतर आपण कंप्लीट केलेला आहे एनर्जी फॉर्म्समधील जो आपण फ्लो चार्ट पाहिला त्याच्यामधील आपण कवर केलेला आहे कमर्शियल कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी अँड नॉन कमर्शियल सोर्स ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये आपण कोल, पेट्रोलियम, इलेक्ट्रिसिटी ह्याची माहिती घेतलेली आहे आणि नॉन कमर्शियल काय असतं हे जाणून घेतलेलं आहे. कन्व्हेन्शनलमध्ये आपण बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते कवर केलेले आहेत आणि जो दुसरा पॉईंट आहे जो म्हणजे नेक्स्ट पॉईंट आपल्याकडे अवेलेबल आहे तो म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी फॉर्म तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंडक्ट करणार आहोत.